जय हिंद न्यूज, जनतेच्या हितासाठी निर्भीड पत्रकारिता। सांगली रक्ताळणी 24 तासात 2 थरारक खून, किरकोळ वादातून मित्रानेच काढला मित्राचा काटा। सांगलीमध्ये हत्येची मालिका घडत आहे। गेल्या 24 तासात सांगली जिल्ह्यातील 2 हत्येच्या घटना घडल्या आहेत। सांगलीमधील कौलापूर येथे एका मित्रानेच आपल्या मित्राची हत्या केली आहे। यात्रेमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या विश्वास कल्लप्पा सुतार या 32 वर्ष तरुणाच्या डोक्यात त्याच्याच मित्राने दगड घालून त्याचा खून केला। या प्रकरणी रोहित उर्फ नवनाथ श्रीरंग नाईक सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। दारूच्या नशेत यात्रेमध्ये फिरताना धक्का लागल्याने दोघांमध्ये वाद झाला। एकमेकांना शिवीगाळ केली। त्यानंतर सुतारच्या मित्राने त्याच्या डोक्यात दगड घातला, तर कुपवाडमध्ये दगडू सुखदेव केंगार या 55 वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह मिळून आला आहे। दगडू केंगार हा इचलकरंजी येथे बांधकाम कामगार म्हणून काम करत होता। दगडू केंगार याच्या अंगावर मारहाणीचे वळ उमटले आहेत। दगडू केंगार याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला याचा तपास कुपवाड MIDC पोलीस करत आहेत। दरम्यान त्याचा कुटुंबातीलच नातेवाईकांनी खून केल्याचा संशय असल्याने दगडू केंगार याच्या नातेवाईकांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। दरम्यान या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे मात्र खळबळ उडाली आहे। नांदेडनंतर सांगलीमध्ये हत्येची मालिका सुरू आहे। नांदेडमध्ये झालेल्या गँगवॉरमध्ये 5 जणांची हत्या झाली आहे। या वाढलेल्या गुन्हेगारीमुळे राज्यातील सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। 5 दिवसांपूर्वी सुद्धा सांगलीमधील जुना कुपवाड रस्त्यावरील दुधाळ कॉर्नरजवळ हत्येची घटना घडली होती। सौरभ महादेव पवार वय 22 राहणारा राजीवनगर कुपवाड रस्ता सांगली या तरुणाचा दोघांनी पाठलाग करून निर्घुण खून केला होता। दरम्यान संशयित शाहिद समीर मुल्ला व आयान समीर भिस्ती दोघे राहणार राजीवनगर या दोघांनी हा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले। खुनानंतर हत्यार घेऊन पळणाऱ्या शाहिद मुल्ला याला पोलिसांनी पकडलं, तर आयन पसार झाला होता। मृत सौरभ हा घरफोडीच्या गुन्ह्यातील संशयित होता। सांगली ग्रामीण पोलिसांच्या हद्दीमध्ये सकाळी 3-3:30च्या सुमारास 2 व्यक्तींमध्ये जो वाद किरकोळ कारणावरून त्यामध्ये धक्का लागून आणि शिवीगाळ एकमेकांना केल्यावरून जे भांडण झालेलं आहे, त्यामध्ये सुतार नावाच्या व्यक्तीला आरोपी यांनी दगडानं मारलेलं आहे। जेव्हा हॉस्पिटलला आम्ही जखमीला पोहोचवलं, त्यानंतर हॉस्पिटलला जखमीचा मृत्यू झालेला आहे। त्यानुसार कौलापूरच्या प्रकरणामध्ये सांगली ग्रामीण पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यानंतर MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केंगार नावाच्या व्यक्तीचा एक खुनाचा प्रकार घडलेला आहे। प्राथमिक माहिती जी मिळते की त्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचं कारण असण्याची शक्यता आहे। पोलीस अधिकचा तपास करते आहे। त्यामध्ये आरोपी सांगली ग्रामीण आणि MIDCचा जो पहिला प्रकार घडलेला आहे, आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। आत्ता एक आम्हाला परत खुनाची बातमी मिळालेली आहे, ज्यामध्ये माने नावाची व्यक्ती आहे, ज्याला आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत। पण जे आमच्याकडे पुरावे आहेत त्याच्या आधारावर ते आरोपींना आम्ही शोधलेला आहे। आरोपींचा आम्ही शोधही घेत आहोत आणि लवकरच हे आरोपी आमच्या ताब्यात येतील। त्या ठिकाणी जो प्रकार दिसतोय त्याच्याहून तरी त्यांचा काही वाद असण्याची शक्यता आहे। नेमकं कारण आरोपी ताब्यात आल्यानंतर आम्हाला कळेल। असे जे प्रकार घडत आहेत त्यामध्ये मी सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून सांगतो आहे, त्या ठिकाणी पोलीस तात्काळ कारवाई करत आहे आणि जी काही घटना आहेत ती त्यांच्या वैयक्तिक किंवा पर्सनल वादातून घडताना दिसत आहेत। यामध्ये कुठेतरी पूर्वीचं जुनं भांडण किंवा फार पूर्वमनस्य किंवा संघर्ष टोळींमधला असं काही प्रकार त्या ठिकाणी नाही आहे, परंतु वैयक्तिक जो काही प्रकार होतो आहे त्यामध्ये या घटना घडल्याचा आम्हाला दिसून येत आहे। पोलीस त्या ठिकाणी तात्काळ आरोपींना शोधून अटक पण करत आहे आणि या आरोपींना आम्ही सुटका होणार नाही, त्यांना कडक शिक्षा लागेल यासाठी प्रयत्नशील आहोत। धन्यवाद।